माझा मित्र पाटणचा आहे. सहज बोलताना आमची वेळ झाली. माझं काय झालं, लहानपणापासून आई माझ्या मिस्टरांना पण मला शुगरचा प्रॉब्लेम आणि सगळं सोबतच झालं. आणि वेळ अशी खराब आली की PSIचं फिजिकल आलं. ऑलरेडी एका वर्षापूर्वी स्टोनचं ऑपरेशन पण झालं माझं, त्याचे 6 टाक्याचं ऑपरेशन पण झालं आणि PSIचं फिजिकल पण आलं. आणि नंतर मला स्टोन डिटेक्ट झालं. स्टोन डिटेक्ट झाले ते आता 2 स्टोन होते, ते डिटेक्ट झाले. डिटेक्ट झाले की आता असं झालं की फिजिकल पण आहे, एक्झामचं प्रिपरेशन पण आहे. आता ह्यावेळेस मी ऑपरेशन अफोर्ड करू शकत नव्हतं. मला त्याच्यापेक्षा दुसरा काहीतरी पर्याय करायचा होता. मी तर मित्राला आणि की तुम्हाला मित्र आहे त्याला सहज म्हटलं की औषध असेल तर मला सांग. बाकीचे भरपूर ठिकाणचे औषध घेऊन घेतले होते मी गाडपाल्याचे. जवळजवळ मी नाशिक करून फिरलो आहे. आता त्याचं नाव घेणं बरोबर वाटत नाही मला. मी सातारा जिल्हा पण सोडलं नाही की औषध घ्यायचं, स्टोनसाठी औषध घ्यायचं. ते जवळजवळ 20 ते 25 प्रकारचे औषध घेतले मी. असं झाडपाला म्हणा जे सांगेल ते. कारण त्या टायमिंगला असं मेंटली झालं की कोणी काही दिलं तरी तयार होतं घ्यायला. शुगरचा प्रॉब्लेम असल्यामुळे धाप पण लागली आणि स्टोनमुळे तर पूर्ण हे झालं. मित्र म्हटला की एवढं घेतलं तर सरांचा ट्राय करून बघ. जस्ट एक्झामला चाललो करायला. मेन्स एक्झाम प्रिलिम्स एक्झाम होती. एक्झामला आता सहज म्हटलं, विश्वास नव्हता, 0% विश्वास. पण सगळ्यांनी सांगितलंय ना तर आता एवढं केलं तर आता काय करायला काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे म्हटलं चल. सहज येतं त्यांच्याकडून घेतलं, आलो. 6व्या दिवशी त्यांना फोन केला, डोळ्यात पाणी होतं आणि त्यांना फोटो पाठवले मी. नुसता स्टोन नव्हता, तर आपली युरिटरीची जी साईज आहे की नाही त्याचं कोटिंग झालं पूर्ण कोटिंग झालं. एक 1.25 सेंटीमीटर लांब आहे अशी पाईपची जी कोटिंग होतं नाही आपल्या शहरामध्ये IS व्हायरल. थोडासा त्रास झाला नाही असं म्हणत नाही. ब्लिडिंग पण झालं थोडंसं, पण बाकीच्या त्रासापेक्षा हे त्रास एकदम निगेटिव्ह होतं, 0% होतं. त्याचा काही त्रास एवढं काही वाटलं नाही. नंतर मी पेन किलरचं इंजेक्शन त्यांना फोन केला की असं होतं म्हणून. स्टोन पडले, एका टाइमला 3 स्टोन पडले, 1 स्टोन 8. कंटिन्युअस औषध घेत राहिलो. 16-17 दिवसात मी पूर्ण रिकाम झालो. काल यांचं बघितलं, तुम्ही सांगायचं तरी तुम्हाला सांगितलं नाही तुमचा कार्यक्रम 100% मध्ये. कारण काय झालं की वेळ वाईट होते आणि योग्य सल्ला भेटला, योग्य मार्गदर्शन भेटलं आणि रिझल्ट 100% आला. मी काही मार्केटिंग करायसाठी बोलत नाही मॅडम, कारण माझ्या आयुष्यात जे घडलंय ना ते मी तुम्हाला एकदम प्रामाणिक सांगतो की तुम्ही ह्यांचं प्रोडक्ट घ्या, विश्वासाने घ्या. जर तुम्हाला 100% रिझल्ट पाहिजे असेल ना तर तुम्हाला 100% दिलं पाहिजे.